नमस्कार। आज आपण मुंबईच्या वेस्टर्न भागामध्ये असलेल्या बोरीवलीच्या जवळ गोराई नावाचं बीच आहे आणि या गोराई बीच जे की सुंदर नैसर्गिक आणि निर्मळ अशा प्रकारचं बीच, त्या बीचला आपण आज भेट देणार आहोत। गोराई बीचला जाण्यासाठी आपण बोरीवली रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तिथनं ॲटो रिक्षा धरून आपण गोराई खाडीच्या त्या ठिकाणी येतो। तिथं आल्यानंतर एक तिकीट काढण्यासाठी आपण जातो, पण तिथं जेट्टीद्वारे आपल्याला पॅगोडाला जाता येतं आणि इथं तिकीट भेटत नाही। आपण फेरीमध्ये बसून पलीकडच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर तिथं आपल्याला फक्त 10 रुपये तिकीट आहे जाण्यासाठी आणि 10 रुपये तिकीट आहे येण्यासाठी। आपण इथं पाहताय की ही जी फेरी आहे म्हणजे जहाज आहे, या जहाजामध्ये फक्त माणसांनाच जाण्यासाठी नव्हे तर मोटरसायकलसुद्धा याच फेरीमध्ये असतात आणि आपण याच्यामध्ये बसून हळूहळू पुढे जातो। आपण पाहताय तो सुंदर असा पॅगोडा आपल्याला दिसतोय समोरच्या बाजूला दिसत असलेला, आणि या फेरीमध्ये गोराई बीचच्या परिसरामध्ये राहणारे नागरिक आणि मोटरसायकल आणि बाईकवरती जाणारे पर्यटक हे दोघंजण आपल्याला याच्यामध्ये दिसतात। तो पॅगोडा आपल्याला दिसतोय आणि सुंदर असं निर्मळ स्वच्छ असं पाणी, आणि या पलीकडल्या बाजूला जो किनारा दिसतोय त्या ठिकाणी फक्त आपल्याला जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तिथून आपल्याला ॲटो रिक्षा धरावा लागतो। तर फेरीमधला आनंद घेत ही बोट हळूहळू पुढच्या किनाऱ्यावरती जाते आहे। पर्यटनाचा आनंद माणसानं जीवनामध्ये घेतला पाहिजे आणि विशेषतः निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी काही काळ आपण निसर्गासमवेत घालवला पाहिजे। या फेरीमध्ये बसून पलीकडे जाण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि इथं आपण पाहताय की माणसं उतरत आहेत। अगदी किनाऱ्याला ही फेरी लावल्यानंतर हळूहळू या ठिकाणी माणसं उतरल्यानंतर ॲटो रिक्षानं फक्त 100 रुपये घेतात। ॲटो रिक्षामध्ये बसून आपण हळूहळू पुढे जात आहोत। जात असताना आपण पाहतोय नारळाची झाडं, इतर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला दिसत आहेत आणि आपण आता गोराई बीचला पोहोचलेलो आहोत। गोराई बीचच्या किनाऱ्यावरती उंचच्या उंच अशी नारळाची झाडं आणि किनाऱ्यावरती असलेले मोठे मोठे दगड आणि समोरच्या बाजूला काही खाण्यांच्या वस्तूचे स्टॉल्स आपल्याला दिसत आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पर्यटकांची गर्दी असते। सध्या समुद्राला पाणी पण जास्त दिसतंय, लाटा पण जास्त आहेत। भरती आणि ओहोटीच्या वेळेस पाण्याचं किनाऱ्याकडे येण्याचं प्रमाण कमी जास्त झालेलं आपल्याला दिसतंय। या समुद्र किनाऱ्यावरती काही हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्सवरती आपल्याला सगळ्या सोयी उपलब्ध असलेल्या दिसतात। या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरचे हे स्टॉल्स आणि हा मऊ आणि निर्मळ असा समुद्रकिनारा, पवित्र आणि निळ्या रंगाचं पाणी आणि रेती त्या ठिकाणची आपल्या पायाला स्पर्श चांगला वाटणारी आणि हवासा वाटणारी, त्याच्यावरती चालल्यानंतर अनेक पर्यटकांना एक वेगळा आनंद मिळत असतो आणि तो आनंद आपण घेत पुढे जात आहोत। या ठिकाणी हॉर्स रायडिंग पण आहे। या ठिकाणी मोटरसायकल आणि बाईकवरती पर्यटक लोक फिरण्याचा आनंद घेतात। या ठिकाणी फोटोग्राफरची पण काही व्यवस्था असते आणि आपण या सर्व गोष्टीचा सुविधांचा आपण लाभ घेत पुढे जात आहोत। आणि ज्यावेळेस आपलं हे सगळं पाहणं होतं त्यावेळेस परत पुन्हा एकदा आपण या जिथं आपण उतरलो होतो त्या ठिकाणी आपण येत आहोत आणि त्या फेरीमध्ये बसून आपण परत इकडच्या किनाऱ्याला येत आहोत।